परतून घेतलाय काय, कोरडात परतून घ्यायचा, जरासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा. हां, आता हे सगळं परतून घेऊन ह्या सगळे कांदा, मासा, हे अर्धी वाटी खोबरं, छोटी मध्यम वाटा, ते असं परतून घ्यायचं जरा. मग ते पण जरासं लालसर कुरकुरीत व्हायला पाहिजे. हां, त्याच्या बघ ह्या जरासा मग कढीपत्ता पण जरासा टाकायचा, हे कुरकुरीत करून घ्यायचं. आता हे लालसर बघ गुलाबी रंगावर झालंय. ओलं खोबरं घेतलंय, ओल्या खोबऱ्याने चव चांगली येते. आपण सुकं खोबरं घेतलं तरी चालतंय काय. ते आता मी याच्यात टाकते, सगळं मिश्रण करते. हां, आता हे मिश्रण केले सगळं काय. आता तेल घेते थोडंसं परत थोडंसं तेल घेते. तर हां, थोडं तेल घेते किती, 1 चमचा जरासं मगाशी घातलंय आपण ते. त्याच्यात आता कढीपत्ता टाक. कढीपत्ता तडतडला असा, त्याच्यात पहिली थोडीशी कोथिंबीर टाक. कोथिंबीर पण जराशी परतून द्यायची. जराशी वरचरपणा गेला त्याचा ना पाणी, त्याच्यात आलं लसणाची 1 चमचा बघ पेस्ट टाकायची. हां, 1.5 चमचा टाक. पेस्ट पण परतून घ्यायची. पेस्ट घातली ना, आता परतून घेतलं. हां, आता त्याच्यात जराशी हळद टाकायची बघ, थोडीशी हळद टाकायची. त्याच्यानंतर हा कोल्हापुरी मसाला टाकायचा. म्हणजे तुमच्याकडे जर नसला कोल्हापुरी तर साधं तिखट घालायचं आणि गोडा मसाला टाकायचा त्याला. हे बघ, 3 चमचे टाकायचे. तो पण बारीक मिक्सर करून परतून घ्यायचा, नाही तर तो मसाला जळतो. हे सगळं आपण मगाशी भाजी सगळं ठेवलंय ना, मासा, कांदा, तीळ, खसखस सगळं घालायचं. ह्याच्यावर मीठ घालायचं नाही, कारण ते आमच्या चटणीत मीठ असते आणि खाऱ्या माशात पण मीठ असते. त्यामुळे मीठ घालायचं नाही, बघूनच घालायचं मीठ. लागलं तरच, नाही तर खारखार होईल खूप. बघ आता हे सगळं परतून झालंय, सगळं मिक्स झालंय. लागलं तर बघूनच मीठ